रामकृष्णारी मित्रांनो, सर्वांना जय भीम, जय शिवराय। मित्रांनो, 2-3 अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, मी तसा तर खेडेगावामध्ये राहतो आणि आज बीड शहरामध्ये गेलो होतो आणि बीडला गेल्यानंतर तिथं माझी मित्र कंपनी भेटली। त्यातील एका मित्राने मला प्रश्न विचारला की माननीय प्रकाश आंबेडकर साहेबावरच विशेष प्रेम का? आणि यानंतर त्यांनी दुसरा प्रश्न विचारला की एकेकाळी तर तुम्हाला अजित पवार आवडायचे, शरद पवार आवडायचे, मग आता हा बदल कसं काय? आणि त्यानंतर मला एक कमेंट आली आणि ती कमेंट अशी होती की तुम्ही तरी या विचारावर ठाम राहा, तुमच्याकडून अपेक्षा आहेत। मित्रांनो, तुमच्या माहितीस्तव सांगतो, मी सर्वसामान्य शेतकरी आहे, एक सर्वसामान्य वारकरी आहे, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा पाईक आहे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पाईक आहे, एक अगदी सर्वसामान्य जसे तुम्ही आहात तसाच मी आहे। मित्रांनो, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची गाथा वाचल्यानंतरच तुकाराम महाराज कळतात। तरी पण मित्रांनो, माझ्या त्या बीडच्या मित्राला एवढंच उत्तर आहे की माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यामुळे मला आवडले कारण ते जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे पाईक आहेत। त्या बाबतीत ते कसलीही तडजोड करत नाहीत। जशी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची भूमिका ही रोखठोक होती, परखड होती, तशीच भूमिका माननीय प्रकाश आंबेडकर साहेब घेतात। त्यांचं ते व्यक्तिमत्व मला आवडलं, रुजलं आणि इतकं आवडलं की ते मनामध्ये भावलं आणि मनामध्ये घर करून गेलं। त्यांच्या बोलण्यामध्ये दुटप्पीपणा नाही, रोखठोकपणा आहे, जे आहे ते समोरासमोर, मग समोरच्याला राग आला तरी चालेल। आणि ज्या महामानवावर, ज्या साधू संतावर मी प्रेम करतो, अगदी मनापासून प्रेम करतो, त्या महामानवांचे, त्या साधू संतांचे विचार, अशा विचारावर चालणारा जर नेता असेल तर अशा नेत्याला आपण का साथ देऊ नये, हेच माझं त्या मित्राला उत्तर आहे। आणि मित्रांनो, शरद पवार असतील किंवा अजित पवार असतील, यांचं पुरोगामित्व हे सोयीस्करवादी आहे, काळानुसार बदलणारं आहे, परंतु माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचं पुरोगामित्व हे बदलणारं नाही। आणि दुसरं जे मित्रांनो, जी मला कमेंट आली होती, त्या कमेंटवाल्या मित्राला माझं उत्तर आहे की मी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मरेपर्यंत कधीच सोडणार नाही। मित्रांनो, मी संभाजी ब्रिगेडचा कॅडर बेस कार्यकर्ता आहे, परंतु या सर्वांमध्ये एकदम जे परफेक्ट अधिष्ठान मला जिथं वाटलं ते अधिष्ठान म्हणजे माननीय प्रकाश आंबेडकर साहेब आहेत, हे लक्षात ठेवा। मित्रांनो, आज प्रत्येक नेता, प्रत्येक पक्ष या जनतेची दिशाभूल करत आहे, येथील जनतेला मनुवादाकडे घेऊन जात आहे, येथील जनतेला विषमतावादाकडे घेऊन जात आहे आणि त्याला रोखण्याची ताकद कोणामध्येच नाही। आता तुम्ही म्हणताल की वंचित बहुजन आघाडी तरी याला रोखू शकेल का? तर मित्रांनो, मला 100% खात्री आहे की वंचित बहुजन आघाडी याला रोखू शकेल, कारण ती धग, ती आग, ती ज्वाला येथील वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये जिवंत आहे। भलेही सत्ता मनुवाद्यांच्या हातात असेल, भलेही सत्ता विषमतावाद्यांच्या हातात असेल, तरी सुद्धा या सत्तेला आव्हान देण्याची ताकद आंबेडकरवादी विचारधारेमध्ये आहे। तरीही या सत्तेला आव्हान देण्याची ताकद येथील शिवराय फुले शाहू आंबेडकर आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना मानणाऱ्या विचारधारेच्या लोकांमध्ये आहे। आणि या सर्व विचारांचा परिपाक म्हणजे वंचित बहुजन आघाडी आहे, हे मी स्वतः अनुभवलेलं आहे। त्यामुळेच मी आज ठामपणे माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत आहे। आता मित्रांनो, जो मुख्य विषय आहे की माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी राहुल गांधीच्या न्याय यात्रेमध्ये जावं की नाही, कारण त्यांना निमंत्रण आलं आहे असं मी ऐकलं। जर मित्रांनो हे निमंत्रण स्वतः राहुल गांधींकडून जर आलेलं असेल तर मला असं वाटतं की माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी या यात्रेमध्ये सहभागी व्हावं। याचं मुख्य कारण म्हणजे ही यात्रा देशव्यापी आहे आणि राहुल गांधीपेक्षा सुद्धा माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना मानणारा मोठा वर्ग संपूर्ण देशामध्ये आहे। फक्त माझी या सर्व माध्यमातून एकच अपेक्षा आहे की काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला समान स्थान द्यावं, कारण महाराष्ट्रामध्ये आज काँग्रेसपेक्षा
वंचित बहुजन आघाडी मजबूत स्थितीमध्ये आहे। बाकी त्यांनी जावं किंवा न जावं हा निर्णय स्वतः माननीय प्रकाश आंबेडकर साहेब घेतील, त्याचं आपण सर्वजण स्वागत करूयात। आजच्या पुरतं एवढंच। प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा, प्रत्येकाने कमेंट करा, कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा। रामकृष्ण हरी, जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम।